मित्रमैत्रिणींनो, आज आपण मराठी भाषेमध्ये जे काही मराठी भाषेचे बद्दल जे काही प्रश्न विचारले जातात, लेखकांची टोपण नावं, साहित्यिक, ज्ञान पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, तर त्याच्याबद्दल किंवा कुठे संमेलन झाले याबद्दलचा हा व्हिडिओ आपण पाहू. यामध्ये मी पूर्ण 2013 ते 2019 पर्यंत जेवढे पेपर झाले त्यात कोणते कोणते प्रश्न विचारले त्या सर्वांचा एक या व्हिडिओमध्ये समावेश केला आहे व इतरही प्रश्नांचा समावेश केला आहे महत्त्वपूर्ण. आणि एक सांगायचं झालं तर जवळजवळ 2013 ते 2019 या टॉपिकवर, साहित्य या टॉपिकवर जवळजवळ 44 ते 45 क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक आणि हा व्हिडिओ म्हणजे हा जो साहित्य, हा जो टॉपिक आहे तो करणं फार आवश्यक आहे महाटेटसाठी मराठी भाषेत. चला तर सुरुवात करूया. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? म्हाइंभट. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? यमुना पर्यटन, बाबा पदमजी यांची. मराठीतील पहिली स्त्री निबंधकार कोण? ताराबाई शिंदे. मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण? वि. स. खांडेकर. मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? सप्तशती. मराठीतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? विवेक सिंधू, मुकुंदराज यांचा. मराठीतील पहिली आद्य कवी मुकुंद गणेश मिरजकर, त्यांचं टोपण नाव आहे मुकुंदराज. मराठीतील पहिली स्त्री कवयित्री, आद्य कवयित्री कोण? महादंबा औसा. महानायक, संभाजी, पानिपत, चंद्रमुखी या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? विश्वास पाटील यांनी झाडाझडतीसाठी. 1992 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. स्वामी, पावनखिंड, समिधा या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले? रणजित रामचंद्र देसाई यांनी. स्वामीसाठी 1963 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. छावा, मृत्युंजय, युगंधर या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले? शिवाजी सावंत. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? प्रल्हाद केशव आत्रे. गोविंदग्रज या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? राम गणेश गडकरी. कुसुमाग्रज या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर. बालकवी व निसर्गकवी या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. माधव जुलियन या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? माधव त्र्यंबक पटवर्धन. अनिल या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? आत्माराम रावजी देशपांडे. फेब्रुवारी 2009 सॅन होजे, अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर गंगाधर पानतावणे. पोर्ट ब्लेअर 2012 येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? शेषराव मोरे. थिपू, भूतान 2016 येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? संजय आवटे. बाली, इंडोनेशिया 2017 येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तात्याराव लहाने. दुबई येथे झालेल्या 2010 विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? मंगेश पाडगावकर. अबुधानी UAE 2018 येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? भूषण गोखले. गोंदणे जन्म जान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण? शांता शेळके. शांता शेळके यांचा आत्मचरित्र आहे धुळपाटी. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखन पुढील पैकी कोणी केले? बनगरवाडी या पुस्तकाचे लेखन पुढीलपैकी कोणी केले? व्यंकटेश माडगुळकर. गीत रामायण आणि गीत गोपाल या कविता संग्रहाचे कवी कोण? ग. दि. माडगुळकर. रोमिओ ज्युलियट या नाटकाचे लेखक कोण? मंगेश पाडगावकर. त्यांच्या सलाम या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला 1980 साली. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सिंधुताई सपकाळ. कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोणते? अण्णाभाऊ साठे. गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणाच्या ओव्या आहेत? संत नामदेव.
प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? आरती प्रभू. प्रसिद्ध लेखक माणिक सीताराम गोडघाटे यांचे टोपण नाव कोणते? ग्रेस. प्रसिद्ध लेखक बा व मुळे यांचे टोपण नाव कोणते? बाबा पद्मजी. प्रसिद्ध लेखक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? बाळकराम. पुढीलपैकी कोणत्या संताची रचना ओवी म्हणून प्रसिद्ध आहेत? तर संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पण लिहिली आणि अमृतानुभव हा ग्रंथ पण 2 ग्रंथ लिहिले. प्रसिद्ध लेखक कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव कोणते? केशवसूत. प्रसिद्ध लेखक बाळकृष्ण अनंत भिडे यांचे टोपण नाव कोणते? बी. प्रसिद्ध लेखक गोविंद विठ्ठल महाजन यांचे टोपण नाव कोणते? भाऊ महाजन. प्रसिद्ध लेखक परशुराम गोविंद चिंचाळकर यांचे टोपण नाव कोणते? महाराष्ट्रीय. पुढीलपैकी कोणत्या संताची रचना अभंग म्हणून प्रसिद्ध आहे? संत तुकाराम. प्रसिद्ध लेखक गोविंद सखाराम सरदेसाई यांचे टोपण नाव कोणते? रियासतकार. प्रसिद्ध लेखक रा गो देशमुख यांचे टोपण नाव कोणते? लोकहितवादी. प्रसिद्ध लेखक दामोदर माधव कुलकर्णी यांचे टोपण नाव कोणते? माधवसूत. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले नाहीत? पु ल देशपांडे यांना नाही मिळाले. प्रसिद्ध लेखक दिनकर शंकरराव जवळकर यांचे टोपण नाव कोणते? आज्ञावेताळ. प्रसिद्ध लेखक न र फाटक यांचे टोपण नाव कोणते? अंतर्भेदी करिश्मा. प्रसिद्ध लेखक पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपण नाव कोणते? साने गुरुजी. मराठीतील भावकवी कोण? संत नामदेव. प्रसिद्ध लेखक बा.सी. मर्ढेकर यांचे टोपण नाव कोणते? मकरंद. प्रसिद्ध लेखिका लता मंगेशकर यांचे टोपण नाव कोणते? आनंदघन. मराठीतील पहिले नाटक कोणते? सीता स्वयंवर, जे विष्णुदास भावे यांनी लिहिले. प्रसिद्ध लेखिका रमाबाई विपिन मेघावी यांचे टोपण नाव कोणते? पंडिता रमाबाई. प्रसिद्ध लेखक रामचंद्र विनायक कुलकर्णी यांचे टोपण नाव कोणते? आनंद घनराम. मराठी भाषेचे शिवाजी निबंध मालाकार कोण? विष्णुशास्त्री चिपळूणकर. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विष्णू सखाराम खांडेकर. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यांना यासाठी 1960ला आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला 1974ला. मराठी विडंबन काव्याचे जनक कोणास म्हटले जाते? प्रल्हाद केशव अत्रे. पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोणास म्हटले जाते? केशवसूत. मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते? बा.सी. मर्ढेकर. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्र नाही? म्हणजे आत्मचरित्र यातलं कोणतं नाही आहे? तर संपूर्ण बाळकराम हे जे ते आत्मचरित्र नाही आहे. तर संपूर्ण बाळकराम जे आहे ते राम गणेश गडकरी यांची एक रचना आहे. त्यांनाच गोविंदग्रज असे टोपण नाव आहे त्यांचं. आणि आत्मचरित्र कोणतं आहे? तर केशराचं शेत मामा पेंडसे यांचं, ही श्रीची इच्छा डॉक्टर श्री ठाणेदार यांचं, बहुरूपी चिंतामणराव कोल्हटकर यांचं. धार आणि काठ या समीक्षात्मक पुस्तकाचे लेखन कोणी केले? नरहर कुरुंदकर. साहित्य आणि सौंदर्य या समीक्षात्मक पुस्तकाचे लेखन कोणी केले? बा.सी. मर्ढेकर. जाळ्यातील चंद्र या समीक्षात्मक पुस्तकाचे लेखन कोणी केले? म. वा. धोंड. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र या समीक्षात्मक पुस्तकाचे लेखन कोणी केले? गो. व्ही. करंदीकर. पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? सुविचार प्रकाशन मंडळ हे पुण्याचं आहे. ग्रंथाली, मौज आणि पॉप्युलर हे मुंबईच्या संस्था आहेत.
पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? गंगाधर गाडगे. त्रिधारा नाट्य प्रकाराचे जनक कोण? महेश एलकुंचवार. चित्रा या साप्ताहिकाचे संपादक कोण? अनंत काणेकर. पुढील जोड्यांमधून योग्य जोड्या जुळवा. तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं सोन्याचा पिंपळ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे, चि. जोशी यांचं आणखी चिमणराव, व्यंकटेश माडगुळकर यांचं बनगरवाडी. एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव यांचे लेखन कोणी केले? राम गणेश गडकरी. पुण्यप्रभाव, राजसन्यास, भाऊबंद यांचे लेखन कोणी केले? चिमणराव कोल्हटकर. कुणीकडून कुणीकडे, चारवाक माता द्रौपदी यांचे लेखन कोणी केले? विद्याधर पुंडलिक. पुढील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. तर झुंजारमाची ही गोपाळ निळकंठ दांडेकर यांची कादंबरी. पानिपत ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. तुंबडचे खोत हे श्रीना पेंडसे यांची कादंबरी आहे. तर ताम्रपट ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे, म्हणजे ताम्रपट. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? कविता संग्रह आहे, सुनीता देशपांडे यांचा. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? महेश एलकुंचवार. तसेच त्यांच्या इतर रचना वाडा, चिरेबंदी आणि पार्टी. आणि अजगर आणि गंधर्व, शिप पोलीस हे विजय तेंडुलकर यांच्या एकांकिका आहे. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ठाणे येथे झालेल्या 2010 मध्ये 84वे जे झाले संमेलन, तर त्याचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. तसंच पुणे येथे जे संमेलन झालं त्याचं अध्यक्षपद द.भी. कुलकर्णी यांनी 2010ला 83वे संमेलन झाले त्यावेळेस भूषविले. चिपळूण येथे झालेल्या संमेलनात नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविले. तर चंद्रपूर येथे झालेल्यात वसंत आबाजी डहाके यांनी अध्यक्षपद भूषविले. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. अजब न्याय वर्तुळाचा हे चित्र खानोलकर यांनी त्याचं ट्रान्सलेट केलं, म्हणजे अनुवाद केलेला आहे. तर कशातून अनुवाद केला? द कॉकेशियन चॉक सर्कल हे जर्मनीतलं नाटक होतं, तर त्याचा त्यांनी अनुवाद करून अजब न्याय वर्तुळाचा हे नाटक आहे. तो मी नव्हेच या नाटकाचे लेखक कोण? प्रल्हाद केशव अत्रे. रणदुदंभी या नाटकाचे लेखक कोण? रामकृष्ण बुवा वजे. गिधाडे या नाटकाचे लेखक कोण? विजय तेंडुलकर. पूर्ण मायाची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? गो. नि. दांडेकर. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? कुसुमाग्रज यांची. तसेच त्यांच्या विशाखा कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव काय? माधवानुज. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? बाबूराव बागुल. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? नामदेव ढसाळ. पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. संहिता. संहिता हा त्यांचा काव्यसंग्रह नाही आहे. तर त्यांचे काव्यसंग्रह कोणते? धारानित्य, जिप्सी आणि छोरी. पुरुष या नाटकाचे लेखक कोण? जयवंत दळवी. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? रघुनाथ पंडित. रामदास वर्णन आणि गजेंद्र मोक्ष. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? फ. मु. शिंदे. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? विनोबा भावे. ग्रामगीता, अनुभव सागर, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली या ग्रंथाचे लेखक कोण? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मुद्रा राक्षस या पुस्तकाचे लेखक कोण? विशाखा दत्त. फुला मुलांचे कवी म्हणून कोणास ओळखले जाते? ना. वा. टिळक.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठीतील साहित्यिक कोण? वि. शिरवाडकर. त्यांना नटसम्राट यासाठी 1987ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.